नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भामरे सर, भामरे गुरु करिअर अकॅडमी यांचे संस्थापक अध्यक्ष। आज तुमच्या समोर ऑनलाईन यायचं कारण असं की आत्तापर्यंत आपले जे क्लासेस होते हे ऑफलाईन स्वरूपात धुळे जिल्ह्यात चालू होते आणि अतिशय चांगला असा प्रतिसाद विद्यार्थ्यांचा आम्हाला मिळत असतो। दरवर्षी आपल्या क्लासचे दरवर्षी ऑफलाईन क्लास करून जवळपास फक्त पोलीस भरती जरी म्हटलं तरी 200 पेक्षा जास्त विद्यार्थी दरवर्षी आपल्या क्लासच्या माध्यमातून यशस्वी होत असतात। परंतु जे विद्यार्थी ऑफलाईन क्लास करू शकत नाही, इथे येऊन क्लासला बसू शकत नाही, अशा बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी होती की सरांनी ऑनलाईन प्लॅटफॉर्मला यायला पाहिजे, ऑनलाईन लेक्चर घ्यायला पाहिजे, जेणेकरून जे विद्यार्थी धुळे जिल्ह्याच्या बाहेर असतात, जे विद्यार्थी खानदेशाच्या बाहेर असतात, त्यांना सुद्धा आपल्या क्लासेसचा हा लाभ व्हायला पाहिजे। आणि यासाठी आमच्या सर्व टीमने सल्लामसलत करून थोडा विचार करून आपलं क्लासचं एक ॲप सुरू केलेलं आहे। ज्या ॲपच्या माध्यमातून तुम्ही पोलीस भरती असेल, सरळ सेवा असेल आणि इतर ज्या तत्सम परीक्षा असतील यांचे लेक्चर्स करून, कोर्सेस परचेस करून तुम्ही सुद्धा जे विद्यार्थी धुळे जिल्ह्याच्या बाहेर असतात किंवा जे क्लासला येऊ शकत नाही यांना सुद्धा या लेक्चरचा लाभ घेता येईल। यासाठी आम्ही भामरे गुरु या नावाने ॲप सुरू केलेलं आहे, जे ॲप तुम्हाला प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे। या ॲपवर आम्ही सध्या तात्पुरत्या स्वरूपात प्रायोगिक तत्वावर GS आणि GKची बॅच सुरू करतोय, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना GS आणि GK मध्ये बऱ्यापैकी उदासीनता असते किंवा त्यांच्या मनामध्ये एक गैरसमज असतो की GS GK वाचून होऊन जातं, ऐन परीक्षा वेळेला आल्यावर पाठ होऊन जाईल, आणि असे छोटे मोठे गैरसमज विद्यार्थ्यांना GS आणि GK बद्दल असतं। आता GS आणि GKचा अभ्यास करायचं म्हटलं की संपूर्ण इतिहास असेल, त्या इतिहासामध्ये संपूर्ण इतिहासाचा आधुनिक भारताचा इतिहास जरी म्हटलं तरी आपण पूर्ण वाचून साधारणतः 2, 3, 4 प्रश्न इतिहासावर विचारले जातात। आणि हे संपूर्ण इतिहास वाचून जर तुम्हाला त्याच्यामध्ये 2, 3, 4, 5 मार्क मिळत असतील तर आपला एक प्रकारे वेळ वाया जातो। पण त्याऐवजी जर तुम्ही आपलं ॲप परचेस केलं तर जे आमचे शिक्षक आहेत, जी आमची फॅकल्टी आहे, ही साधारणतः 10-10, 15-15 वर्षापासून त्यांना टीचिंगचा अनुभव आहे, शिकवण्याचा अनुभव आहे आणि त्यांचा रिझल्टसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचा आहे। आणि म्हणून त्यांनी 10 पुस्तकं वाचून तुम्हाला त्या 10 पुस्तकातला सार जर या ॲपमध्ये दिला तर नक्कीच तुमचा फायदा होईल, असं मी संस्थेतर्फे तुम्हाला सगळ्यांना ग्वाही देतो। पण प्रायोगिक तत्वावर आपण सुरू करतोय GS आणि GKची बॅच। GS आणि GKची बॅच सुरू करायचं कारण असं की विद्यार्थी आम्ही ऑफलाईन लेक्चर घेत असतानाही असं आढळतं की जर रेग्युलर लेक्चरला 200 विद्यार्थी असतील तर ज्या दिवशी GS GKचे लेक्चर असतात त्या दिवशी फक्त 50 विद्यार्थी हजर असतात। याचा अर्थ उरलेले जे 150 विद्यार्थी आहेत किंवा जे 100-150 विद्यार्थी असतील त्यांच्या मनामध्ये एक तर GS बद्दल उदासीनता असेल किंवा GS GK येतं असा गैरसमज आहे, तो गैरसमज दूर व्हायला पाहिजे। कारण मुंबईसारख्या शहरामध्ये जर तुम्ही गेलात, मुंबईसारख्या शहराचा पेपर दिला, पोलीस भरतीचा पेपर दिला, तर मागच्या एका पोलीस भरतीमध्ये जवळपास 54 मार्काला GS आणि GK विचारलं गेलं होतं। मग आता समजा तुम्ही गणितापैकी पैकीच्या पैकी मार्क घेतले, मराठी व्याकरणच्या पैकीच्या पैकी मार्क घेतले आणि GS GK मध्ये जर तुम्ही कुठे 10-15 मार्क्स कमी मिळवले तर साहजिक आहे तुमचा निकाल राहून जातो, तुमचा रिझल्ट राहून जातो आणि 1 वर्ष तुमचा निकाल राहिला तर तुमचं 1 वर्ष वाया जातं। 1 वर्ष वाया गेलं म्हणजे तुमची एक संधी वाया गेली आणि याच्यानंतरची भरती केव्हा येते, केव्हा पडते, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आत्ताच GS आणि GKची पण आणि बाकीच्या विषयांची पण तयारी सोबत सुरू व्हावी म्हणून आम्ही हे ॲप लॉन्च केलेलं आहे। या ॲपमध्ये आमचे जे शिक्षक आहेत हे 10-10, 15-15 वर्षापासून सतत टीचिंग करतायत आणि त्यांच्यामध्ये आमचे श्याम पाटील सर असतील, मुकेश सर असतील, याने आमची संपूर्ण टीम असेल किंवा मी स्वतः असेल, या आमच्या अनुभवातून आजपर्यंत झालेल्या माझ्या माहितीनुसार 2010 पासूनच्या जेवढेही पोलीस भरती झालेल्या आहेत, जेवढेही तलाठी भरती किंवा सरसेवेच्या भरती असतील, या सगळ्या भरतींमधले झालेल्या जेवढेही प्रश्नपत्रिका आहेत, या सर्व प्रश्नपत्रिकांचा विचार करून त्यांचं विश्लेषण करून आम्ही तुमच्यासाठी एक GS आणि GKचा कोर्स घेऊन आलो आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला इतिहास शिकवलं जाईल, भूगोल शिकवलं जाईल, विज्ञान असेल, चालू घडामोडी असतील, त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती अधिकार असेल आणि हे जे तुम्हाला गरजेचं आहे तेवढंच फक्त या ॲपमध्ये दिलं जाईल। आणि विशेष करून जर तुम्ही हे लेक्चर्स व्यवस्थितपणे रेग्युलर केले तर आम्ही गॅरंटी देतो
की तुम्हाला या आमच्या कोर्स व्यतिरिक्त बाहेर कुठल्याही प्रकारचं रेफरन्स बुक घेण्याची गरज पडणार नाही आणि वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं हाताळण्याची गरज पडणार नाही. राहिला विषय आमच्या कोर्सच्या किंवा आपल्या क्लासेसचा की फीज किती असेल, तर सगळ्यात महत्त्वाचा विषय की नाममात्र फीज असेल. कारण जर समजा एखादा वस्तू किंवा एखादा कोर्स जर फ्री दिला तर त्या विद्यार्थ्यांना त्याची किंमत नसते. म्हणून आम्ही नाममात्र त्यासाठी तुमच्याकडनं चार्ज घेणार आहोत, ज्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पे करावं लागणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी हे ॲप घेतलं त्यांना हा पुरेपूर फायदा होईल. सगळे विषय अगदी व्यवस्थितपणे सविस्तर सांगितले जातील. त्याच्यानंतर त्याच्यावरती झालेले आत्तापर्यंत विचारले गेले जेवढेही प्रश्न आहेत, मागच्या परीक्षेमध्ये विचारले गेले असतील किंवा संभाव्य परीक्षेमध्ये विचारले जाणार असतील, तर या सगळ्यांचं विश्लेषण सुद्धा तुम्हाला इथं या ॲपमध्ये दिलं जाईल. त्याच्यानंतर कालांतराने टप्प्याटप्प्याने या ॲपमध्ये तुम्हाला नोट्ससुद्धा PDF स्वरूपात उपलब्ध करून दिल्या जातील, जेणेकरून आपल्या ॲपचा किंवा क्लासच्या ॲपचा जास्तीत जास्त महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा फायदा होईल, असं आम्ही सगळेजण या प्रयत्नात असणार आहोत. आणि म्हणून मी सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हे ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून कोर्स परचेस करावा. आणि जशी विद्यार्थ्यांची पुढे जाऊन मागणी असेल, आता सध्या मी प्रायोगिक तत्त्वावर GS आणि GK ची बॅच ओपन करतोय. कालांतराने वेगवेगळ्या प्रकारच्या बॅचेस असतील, त्याच्यामध्ये TET असेल, टेट असेल, त्याच्यानंतर मॅथची बॅच असेल, मराठी व्याकरण असेल, इंग्लिश ग्रामर असेल. ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांची मागणी असेल त्या पद्धतीने आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या बॅचेस वेळोवेळी सुरू करू आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा फायदा होईल असं आम्ही प्रयत्नात असू. तरीसुद्धा जर कुणाला या ॲपबद्दल काही शंका असेल त्यांनी वैयक्तिक कॉन्टॅक्ट केला तरी चालेल, क्लासला येऊन भेट दिली तरी चालेल, परंतु जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा अशीच आमची सगळ्यांची इच्छा असेल आणि सगळ्यांचा प्रयत्न असेल. तरी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष या नात्याने मला तुमच्याशी थोडंसं बोलावं असं वाटलं आणि म्हणून ॲप सुरू करण्याच्या आधी तुमच्याशी थोडासा संवाद साधला. जर काही शंका असेल, काही कुशंका असेल, चांगल्या गोष्टी वाईट असतील, वाईट गोष्टी असतील, त्यासुद्धा सुचवा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा मेसेज पोचवा किंवा हे ॲप जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा अशी अपेक्षा करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.